नमस्कार, मी दीपक प्रताप रमानकर, शब्दोपचार तज्ञ। आज मुद्रायुक्त ओमकार विषयी माहिती आज आपण घेणार आहोत। तर ओमकार हा 3 स्टेपला आहे, आकार, उकार आणि मकार। ठीक आहे। तर आकाराला आपण म्हणले आहे ब्रह्म, उकाराला म्हणले आहे विष्णू आणि मकाराला म्हणले आहे महेश। तर ह्या 3 स्टेजला त्याला आपण त्रिदेव असे कधी कधी म्हणले जातो। आपल्या शरीरामध्ये असलेले त्रिदेव हे आपल्या ओंकार रूपी आहेत। तर ह्या ओंकाराला जर मुद्रायुक्त जर केला तर जास्त फायदा होतो। आपण कोणकोणत्या मुद्रा त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येऊ शकतात ते आपण बघूया। पहिली मुद्रा आहे प्राण मुद्रा। याच्यामध्ये पृथ्वी तत्व, जलतत्व आणि अग्नी तत्व या तिघांचा संयोग झाला तर शरीरामध्ये एक एनर्जी तयार होते। त्याच्यानंतर उकारासाठी आकाश तत्व, पृथ्वी तत्व आणि अग्नि तत्व या तिघांचा जर एकत्रित समावेश केला या 3 तत्वांचा तर आपल्याला उदराची जी काही जेवढी प्रॉब्लेम आहे त्या सर्व प्रॉब्लेमसाठी या मुद्रेचा जास्त आपल्याला फायदा होतो। त्याच्यानंतर पुढची मुद्रा आहे ज्ञान ध्यान मुद्रा। ही वायू तत्व आहे आणि त्याला अग्नि तत्व या दोघांचं एकत्रीकरण केलं की आपल्याला ही ज्ञान ध्यान मुद्रा जी आहे या मुद्रेमध्ये जर आपण हा मकार जो काही केला तर आपल्याला निश्चित फायदा होतो। म्हणून म्हणलं जातं की ओंकार बिंदू संयुक्त नित्यम ध्यायन्ति योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकारा नमो नमः। कामदमध्ये आकार आणि उकार आणि मोक्षदमध्ये मकार येतो। म्हणून ह्या तिन्हींचा जर एकत्रित जर संचय केला तर ओंकार हा चांगल्या पद्धतीने होत असतो। मग ओंकार म्हणताना हा लय हा धारेसारखा असला पाहिजे किंवा जसे शंख वाजवतो जर शंखाच्या घंटेच्या नादाप्रमाणे तो ऐकला गेला पाहिजे। म्हणून आकाराच्या वेळेस म्हणताना प्राण मुद्रा म्हणूया, उकाराच्या वेळेस ही अपान मुद्रा आणि मकाराच्या वेळेस ही ज्ञान ध्यान मुद्रा। ही कशी म्हणायची? आकाराचा बघा, ओंकार म्हणताना अ, उ आणि म हे 2 स्वर आहेत आणि एक व्यंजन आहे। म्हणून माझ्या तोंडाकडे लक्ष द्या तर तुमच्या लक्षात येईल आणि हाताकडे लक्ष द्या। आता उकाराला जर जास्त महत्व द्यायचं असेल तर मोक्षदाला जास्त महत्व द्यायचं असेल तर या पद्धतीने आपण नित्यपणे सराव केला तर आपल्यामध्ये खूप चांगले रिझल्ट येतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। जय श्रीराम।